नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अशा विद्यार्थ्यांसाठी असणारा व्हिडिओ आहे की ज्यांना गणित आवडत नाही, ज्यांना गणित जमत नाही, या अशा स्पेशल विद्यार्थ्यांसाठी असणारा हा व्हिडिओ आहे। मग गणित जमत नाही असं जर ऑफलाईनच्या बॅचला मी प्रश्न विचारला तर मला जे उत्तर आलेले आहे ते उत्तर अशी काय आहेत पहा। गणित का जमत नाही असं ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांना विचारतो त्यावेळेस मुलं सांगतात की सर आमच्या पाढे पाठ नाहीत म्हणून आम्हाला गणित जमत नाही। काही विद्यार्थी सांगतात की आमच्या वर्गमूळ घनमूळ पाठ नाही म्हणून आम्हाला गणित जमत नाही। काही विद्यार्थी सांगतात आमच्या सूत्र पाठ नाही म्हणून आम्हाला गणित जमत नाही। काही म्हणतात सूत्र पाठ आहेत पण कोणतं सूत्र कधी वापरायचं हे समजत नाही म्हणून आम्हाला गणित जमत नाही। मित्रांनो, जर आपण पाहिलं तर याच्या व्यतिरिक्त मला फारशी कारण काय आढळली नाही की याच्या व्यतिरिक्त काही कारण आहे। म्हणून मला तुम्हाला हे सांगायचंय की ज्यांना पाढे पाठ नाहीत अशांना देखील गणित जमू शकतं। ज्यांना वर्गमूळ घनमूळ पाठ नाही अशांना देखील 100% गणित येऊ शकतं। ज्यांच्या सूत्रपाठ नाहीत त्यांना देखील गणित येऊ शकतं आणि ज्यांच्या सूत्रपाठ आहेत पण कोणतं सूत्र कधी वापरायचं हे कळत नाही। मित्रांनो, हे खंडीभर सूत्र पाठ करून काहीच होणार नाही, कारण गणित हा विषय तुम्हाला पाठांतरासाठी शिकवला जात नाही। पाठांतरासाठी काही सब्जेक्ट आहेत, इतिहासाच्या सनावळ्या पाठ करा, काही साल पाठ करा, हे विषय तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहेत। स्मरणशक्ती साठवणे पाठ करणे याचा संबंध कशाची आहे? स्मरणशक्तीशी आहे। स्मरणशक्ती त्याने स्मरणशक्ती डेव्हलप केली जाते, परंतु गणित हा विषय स्मरणशक्तीसाठी आहे का? नाही, मुळीच नाही। गणित हा विषय आपल्या अभ्यासक्रमात ऍड केलेला आहे कारण त्यापासून आपली तर्कशक्ती डेव्हलप झाली पाहिजे, आपली लॉजिकल पॉवर वाढवली पाहिजे, म्हणून गणित आपल्याला शिकवला जातो। मग ही लॉजिकल पॉवर आपल्याला कशी वाढवायची आहे? तर याच्यासाठी आपल्याला गणितामध्ये काही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे आणि या संकल्पना जर आपल्या क्लिअर असतील तर आपण या सर्वांशिवाय गणित सोडू शकतो। आणि मी हे आजच्याच लेक्चरमध्ये मी प्रूव्ह करून दाखवणार आहे, सिद्ध करून दाखवणार आहे। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा की पाढे पाठ नसताना आपण गणित शिकू शकतो। कसं शिकू शकतो, का शिकू शकतो? पाढे पाठ नसताना आपण गणित शिकू शकतो, सूत्रपाठ नसताना आपण गणित शिकू शकतो, कारण माझा हेडलाईनच आजची अशी आहे, शिका गणित सूत्राशिवाय। शिका गणित सूत्राशिवाय, शिका गणित पाढ्याशिवाय। कसं येऊ शकतं गणित पाढ्याशिवाय? आपण तर म्हटलं जातं गणिताच्या अरण्यात चालत असताना सूत्र नावाची काठी किंवा सूत्र नावाची बंदूक आपल्या हातामध्ये पाहिजे, तरच आपण यशस्वीपणे जंगलातून चालत जाऊ, अन्यथा आपली शिकार होऊ शकते। म्हणजे सूत्र जर नसतील तर गणित जमू शकत नाही अशी काहींची धारणा झाली आहे। त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो पहा, आपण मराठी भाषा बोलतो, ही मराठी भाषा सुद्धा सूत्रांनीच बनलेली आहे। ह्या भाषेचं सूत्र म्हणजे काय? तर भाषेचं सूत्र म्हणजे काय आहे? तर व्याकरण। व्याकरण म्हणजे काय? भाषेचं सूत्रच आहे। आपल्याला जर एखादं वाक्य बनवायचं आहे तर आपल्याला कर्ता लागतो, कर्म लागतं, क्रियापद लागतं, या तिन्हींच्या मिळून मग आपण काय होतं? आपलं वाक्य तयार होतं। मग हे वाक्य जोडण्यासाठी आपले अव्यय आहेत। मग ह्या भाषेचं असणारं हे सूत्र, हे जे शास्त्र आहे याला आपण व्याकरण म्हणतो। मग आपले लहानपणीचे दिवस आठवा की हे व्याकरण शिकत असताना, आपण ही भाषा शिकत असताना आपण ही भाषा कशी शिकलो? पहिल्यांदा सूत्रपाठ करून शिकलो का? आपल्याला आपल्या आईने घेतलं, जवळ आणि घेतलं आणि सांगितलं ही बघ, ही आपली मुरी गाय। मग ही मुरी म्हणजे झालं विशेष नाम, गाई हे झालं सामान्य नाम। असं आपल्याला शिकवत बसली काय? असं आपण मराठी भाषा शिकलेलो आहेत का? नाही। आपल्याला काय केलं तर घरच्यांनी सांगितलं ही हंबा, मग ही हंबा तिचं आपण निरीक्षण केलं,
बऱ्याच वेळेला निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला कळालं आंब्यातला आणि म्हशीतला फरक आपल्याला समजायला लागला. शिळी पण तशीच दिसते, पण शिळीची साईज वरून आपल्याला शिळी समजायला लागली. मग ह्या सभोवतालच्या गोष्टी आपण निरीक्षणामधून शिकलो. त्यांना बाचकीचे जे लोक आहेत ते काय बोलतात हे आपण ऐकलं आणि एक 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 शब्द आपण वाढवत गेलो. आपल्याला पहिल्यांदा घरच्यांची ओळख करून दिली. मामा, बाबा, आजी, आई, ताई, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या. बऱ्याच वेळेला ज्या वेळेस ताई 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 केलं जातंय त्यावेळेस आपल्याला कळायला लागलं इकडं हात केला तरच ताई म्हणतात, म्हणजे ही ताई असली पाहिजे. त्याच्यानंतर आपण बालवडीत गेलो. बालवडीत गेल्याच्या नंतर आपल्याला छोटे छोटे बडबड गीतं असायचे. येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. आता ह्या बडबड गीताचा अर्थ जर कुणी सांगितला तर मी त्याला 1001 रुपयाची पैन देईन. येरे येरे पावसा, पावसाला यायचं सांगितलंय का, तुला देतो पैसा, पैसा देऊन येणार आहे का? बर, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा, काय वाक्याचा अर्थ आहे का? कुठंच वाक्याचा काहीच अर्थ नाही. मग हे गाणं काय शिकवलं जायचं? हे बडबड गीत आमच्या लहानपणी शिकवलं जातंय ना आमच्या पोरांच्या लहानपणी पण आता यायला लागलं. हे म्हणजे अजून हे बडबड गीत बंद झालेलं नाही. मग हे का शिकवलं जातं? तर यांनी तुमचा एक एक शब्द संग्रह वाढवला जायचा. तुम्हाला पाऊस नावाची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. तुम्हाला पैसा याच्यातून व्यवहार कुठंतरी झाला पाहिजे. पैसा हा खोटा असतो हे सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे. यांनी एक 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 शब्द आपला वाढवत होता, म्हणून हे बडबड गीतं होते. आणि या बडबड गीताच्या माध्यमातून मग ज्यावेळेस आपण मराठी शाळेत जायला लागलो, मग आपल्याला पुस्तकं आली, त्याच्यावरती चित्र असायचे, त्या चित्रातून संकल्पना स्पष्ट केल्या जायच्या. मग याच्यातून आपल्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना आपल्या दृढ होत गेल्या. का आपल्याला सांगितलं गाई म्हणजे काय, गायीची व्याख्या सांगा. मग जिला 2 शिंग असतात, जिचा रंग कधी पांढरा असतो, कधी काळा असतो, कधी लाल असतो, कधी चट्यापट्याचा असतो, असल्या गोष्टी आपल्याला याची व्याख्या रूपाने सांगितलेलं आहे का? नाही. हे आपण निरीक्षणानं समजावून घेतलं आणि मग आपल्या संकल्पना क्लिअर झाल्या. तसं या गणितातल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत या मूलभूत संकल्पनेवर आधारित सूत्र आहेत, सूत्रावर आधारित संकल्पना नाही आहेत. म्हणून जर संकल्पना क्लिअर असतील तर त्या संकल्पनाच्या आधारे आपण कितीतरी प्रकारची वेगवेगळी सूत्र बनवू शकतो आणि या वेगवेगळ्या सूत्रावरून आपण गणित सोडू शकतो. आणि ही सूत्र जरी नाही लक्षात ठेवले तरी त्या संकल्पनेच्या आधारे आपल्याला गणित सोडवता येतील. चला तर मग आज या ठिकाणी मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवणार आहे की या सर्वांशिवाय आपण गणित शिकू शकतो. चला पाढे. पाढे म्हणजे काय? आपल्याला अगदी पहिलीपासून आताच्या पोरांना तर पार LKG UKG आपल्या काळात नव्हतं तसं, बालवाडी असायची डायरेक्ट. मग बालवाडीला 1 2 पहिली दुसरीला गेलं की मग तिथून पुढं हे पाढे सुरू व्हायचे. 5वीला गेल्याच्या नंतर इंग्लिश विषय असायचा. आत्ताच्या पोरांना इंग्लिश ABCD बोलायला यायला की पाठ असते ABCD. त्यावेळेस आपल्याला तसं शिकवलं जायचं. ह्या गुरुजींनी आपले एवढे पाढे पाठ करून घेतलेले 10 पर्यंतचे पाढे तर आपल्याला विसरता म्हणलं तरी विसरायचे नाही, फक्त रिदम लागला पाहिजे. कधी कधी 9 साथी म्हणलं की कळत नाही, मग आपल्याला 63 पर्यंत जायसाठी 9 1 9 पासून सुरुवात करावं लागते, तेव्हा 63 पर्यंत जातो. म्हणजे काय, या रिदम मध्ये पाठ केल्यामुळे आपल्याला ते पाढे पाठ झालेले येतं. 10 पर्यंतचे पाढे जवळजवळ कुणाच्या विस्मरणात नाहीत असं नाही, सगळ्यांना जवळजवळ 10 पर्यंतचे पाढे येतात. पण मात्र तिथून पुढचे पाढे मात्र आपल्या बरेचशा वेळेला लक्षात राहत नाहीत. 11चा राहतो, 12चा कुडमुडं लक्षात असतो, 13चा कधी मध्ये चुकतो, पुढच्या पाढ्याचं तर काय सांगायचं नाही. पण तरी पण जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांचे जास्तीत जास्त कितीपर्यंत पाढे पाठ असतात तर 30 पर्यंत पाढे पाठ असतात. मग 30 पर्यंत पाढे पाठ करणे म्हणजे काय करणे तर 30 गुणिले 10, 30 10 300, 300 गुणाकार पाठ करणे. 300 गुणाकार 30 पर्यंत पाढे पाठ करता म्हणजे काय करता, 300 गुणाकार पाठ करता. मग गुणाकार ही जर संकल्पना येत असेल तर तुम्हाला पाढे पाठ करायची गरज आहे का? काहीच गरज नाही. बरं, तुम्ही पाढे पाठ केले, 30 पर्यंत पाढे पाठ केले, मग आता तुम्ही समजा पाढे पाठ करता काय, मग 13 9 किती, मग हे तुमच्या ध्यानात आहे. पाढे पाठ केले, 13 9 किती, 13 9 117. बर, 16 8 16 8 144, 14
सक 84 हे तुम्ही पाठ केलंय म्हणून तुम्हाला हे गुणाकार लगेच सहजासहजी जमतायत, पाठ केलेत म्हणून जमतायत. पण समजा तुम्हाला सांगितलं मी काय 63 8 ही किती, आता येतंय का? आता येईल का? 63 8 आहे, कारण 63चा पाठ आता काय कोणाच्या पाठ नाही. मग 63 8 हे जर आपल्याला पाठ नाही तर आपल्याला येणार नाही का? येणारच आहे. आपल्या 10 पर्यंतचे पाठ आपल्या बालपडीतच पाठ करून म्हणजे मराठी शाळेतच पाठ करून घेतलेले आहेत. मग 8चा पाढा जर येत असेल, 8चा नसला 3चा आणि 6चा येत असलं तरी चालतंय. मग जर 8चा पाढा येतोय तुम्हाला तर तुम्हाला हे 63 हा गुणाकार चुकणार आहे का तुमचा? नाही. काय करावं लागणार आहे? 8 त्रिक 24, 24 शी 4, हातचे आले 2, 8 सक 48, 48 आणि 2 50, 504. मग 63 8 हे किती? 504. किती वेळ लागला असा? काहीच नाही. म्हणजे तुम्हाला फक्त हे 300 गुणाकार पाठ करणे हे म्हणजे गणित नाही. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जरी कोणत्याही संख्या दिल्या, ज्यावेळेस गुणाकार ही संकल्पना क्लिअर आहे त्यावेळेस आपल्याला पाढ्याची गरज नाही. म्हणजे पाढ्याशिवाय आपण गणित शिकतो या ठिकाणी आपल्याला सिद्ध झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा होता काय की वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ. वर्ग म्हणजे काय असतो? वर्ग म्हणजे एखाद्या संख्येने स्वतःला गुणणे. मग एखाद्या संख्येने स्वतःला गुणल्यानंतर आलेल्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग म्हणायचा. म्हणजे उदाहरणार्थ 4 गुणिले 4 याचा गुणाकार किती येतो? 16. म्हणजे 16 म्हणजे काय तर 4चा वर्ग. मग 4चा वर्ग अशा पद्धतीने सुद्धा दर्शवला जातो. याला 4चा आपण दुसरा घात म्हणतो. ज्यावेळेस अशी वरती एखाद्या संख्येच्या डोक्यावर एखादा अंक लिहिला जातो, तो अंक काय करत असतो तर त्या संख्येने स्वतःला गुणाकारात किती वेळा घ्यावं. मग स्वतःला 4ने गुणाकारात किती वेळा घेतलंय? स्वतःला गुणाकारात 2दा घेतलंय. मग 2दा घेतलंय म्हणून इथं या ठिकाणी गुणाकार आलेला आहे 16. म्हणजे 4चा दुसरा घात काय आलेला आहे? 16. याला वर्ग म्हणायचं की त्या संख्येने त्या संख्येला गुणणे. गुणून पण आपण या ठिकाणी आपण वर्ग काढू शकतो. पण गुणण्यापेक्षा सुद्धा आपल्याला काही ट्रिक्स अशा आहेत की त्या ट्रिक्सच्या सहाय्याने आपण सहजासहजी या ठिकाणी वर्ग, वर्गमूळ काढू शकतो. आता वर्ग काढायचा. समजा तुम्हाला या ठिकाणी पहिली संख्या मी दिली की दिलेल्या संख्येमध्ये जर एक आहेत, म्हणजे तुम्हाला सांगितलं 111चा वर्ग काढा. 111चा वर्ग. तर काय करायचंय? अंक किती आहेत? 3 अंक आहेत. तर 3 अंकापर्यंत अंक चढत्या क्रमाने लिहायचे आणि तिथून पुढे उतरत्या क्रमाने लिहायचे. म्हणजे 1 2 3 2 1 म्हणजे 3 पर्यंत चढता क्रम, तिथून पुढे उतरता क्रम. म्हणजे 12321 हे काय झाला? 11चा वर्ग. तुम्ही बघा ती 111चा वर्ग. 11चा वर्ग काय होता तर 11चा वर्ग आपण लिहित होतो 121. कारण 11 मध्ये ज्या संख्या आहेत किती अंक होते? 2 अंकापर्यंत चढत्या क्रमाने, तिथून पुढे उतरत्या क्रमाने. मग तुम्हाला जर विचारलं की 1111चा वर्ग किती, तर तुम्ही काय सांगणार? किती लिहिणार? 1 2 3 4 3 2 1. मग ही संख्या काय झाली तर ही संख्या झाली 12,34,321. 1111चा वर्ग. अवघड आहे का? बर, हे झालं. हे तर लय सोपं होतं. दिलेल्या संख्येत जर एकक स्थानी 5 असेल, तुम्हाला विचारलं 25चा वर्ग. तुमच्या पाठी किती आहे? 625. काय करतो आपण बघा, हा 5 जर का दिलेल्या संख्येमध्ये असेल तर तिच्या वर्ग संख्येमध्ये शेवटी 25 येतातच. आणि इथला त्याच्या अगोदरचा अंक काय असतो तर हा 2. या 2च्या क्रमवार नंतरचा अंक येणारा काय असतो? 3. या दोन्हींचा गुणाकार केला 2 6. हा 6 जर याच्या पुढे लिहिला तर आलं उत्तर 625. मग जर तुम्हाला आता मी म्हणलं 35चा वर्ग काढा तर काय करणार? या 3च्या नंतर येणारा अंक काय येणार आहे? 4. मग ह्या 3चा आणि 4चा गुणाकार 3 चोक 12 आणि हा 5 आला म्हणजे शेवटी 25 येणारच आहे. म्हणजे 1225. मग आता तुम्हाला म्हणलं 65चा वर्ग काढा.
काय करणार तुम्ही, हा 6 आणि 6च्या नंतरचा अंक 6 गुणिले 7, 26 42, 42 25 म्हणजे 4225. हे झालं. हे तर लय सोपं होतं. कोणत्याही संख्या, मी काय म्हणतोय, कोणत्याही संख्येचा वर्ग काढणं अवघड आहे का? हे झालं. आपण इथं तरी या 5च्या पटीतल्या घेतल्या होत्या किंवा एकक स्थानी. आता उदाहरणार्थ या ठिकाणी मी संख्या घेतली काय, 56चा वर्ग काढा. तर 56चा वर्ग काढणं सुद्धा एवढं सोपं आहे. आपण डायरेक्ट वर्ग लिहू शकतो कुठलीही संख्या न लिहिता. त्याच्यासाठी आपल्याला 3 स्टेप लक्षात ठेवावं लागणार आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला बैजिक राशीचे सूत्र सांगत बसणार नाही. सोप्या पद्धतीने पहा. पहिल्यांदा करावं लागणार आहे आपल्याला 6चा वर्ग, नंतर करावं लागणार आहे आपल्याला या दोन्हींचा गुणाकार आणि त्याला 2 ने गुणायचं, आणि नंतर शेवटी करावं लागणार आहे आपल्याला 5चा वर्ग. मग आता बघा 6चा वर्ग, 6 6 किती येतो 36. त्याच्यानंतर ह्या दोन्हींचा गुणाकार, आता मी या सेपरेट पण लिहून दाखवतो आणि तुम्हाला एकदम डायरेक्ट पण लिहून दाखवतो. आता ह्या दोन्हींचा गुणाकार 6 पंचे 30, 30ची दुप्पट किती होती 60. हे 60 लिहित असताना मात्र इकडे एक काय करायचं, 0 लिहित चालायचं आहे. लिहिला 60 म्हणजे दुसरी ओळ झाली कंप्लीट. ही पहिली ओळ झाली, ही दुसरी ओळ झाली. आता तिसरी ओळ, तिसऱ्या ओळीला काय करायचं, 5चा वर्ग. 5चा वर्ग, आता इथं आपण 1 0 दिला होता, इथं 2 0 द्यायचे तिसऱ्या ओळीला जाताना. मग इथं लिहायचं 25 आणि यांची बेरीज केली की हा असणार आहे तुमचा वर्ग. आता मग हा 6 शी 6, 3 शी 3, 5 आणि 6 11, 11 शी 1, हातचा आला 1, म्हणजे या ठिकाणं 3136 हा झाला 56चा वर्ग. मग आपण हा डायरेक्ट लिहू शकत नव्हतो का, डायरेक्ट पण लिहू शकत असतो. इथं तुम्हाला काय ध्यानात ठेवावं लागलं असतं फक्त की या ज्या क्रिया मी केलेल्या आहेत या क्रिया एका खाली एक लिहिल्या, इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागल्या असत्या हातचा. म्हणजे कसं, इथं तुम्ही म्हणले असते किती 6चा वर्ग, 6 6 36, 36 शी 6, हातचे उरले 3, हे 3 इथं लिहून काढावं लागले असते. इथं तुम्ही डायरेक्ट 36 जसे लिहिले तसे. आता हे न लिहिता आपण हे असं डायरेक्ट लिहू शकत होतो. कसे, 6 6 36, हातचे उरलेत आपल्याला 3. पुन्हा आता काय केले, या दोन्हींचा गुणाकार. मग 5 6 30, 30ची दुप्पट 60, 60 अधिक हे 3 किती होतील 63. मग 63 ची 3, हातचे आले किती आता 6 पुन्हा. मग पुन्हा आता कशाचा काय करावं लागणार आहे, 5चा वर्ग. 5चा वर्ग येतो 5 5 25, 25 अधिक 6 किती होतील 31. मग आले 31. अशा पद्धतीने आपण डायरेक्ट पण वर्ग लिहू शकतो का नाही. 3136, हे एवढं सगळं लिहित बसायची गरज आहे का नाही. अजून एखादी आपण संख्या पाहू वाटलंच तर. दुसरी संख्या काय घेऊ आता, 71चा वर्ग. आता 71चा वर्ग लिहायचा, 1चा वर्ग. सुरुवातीला काय करतोय आपण, 1चा वर्ग, इकडच्या संख्येचा वर्ग. 1चा वर्ग येतो 1च. बर, ह्या दोन्हींचा गुणाकार 7 1 7, त्याची दुप्पट करावी लागते. मग ह्या दोन्हींचा गुणाकार आला 7, त्याची दुप्पट किती येते 14, 14 शी 4, हातचा आला 1. पुन्हा आता 7चा वर्ग, 7 7 49, 49 आणि 1 50 लिहिला इथं. म्हणजे 5041 हा झाला 71चा वर्ग. अजून जर एखादी आपल्याला संख्या पाहायची झाली, कोणती पाहू, कोणती पण पाहू. यासाठी ती 59 बघू आपण. 56 मगाशीच पाहिलेली. 59 काय करावं लागेल, 9 9 81, हातचा आला 1. या ठिकाणी ती हातचा आला 8. त्याच्यानंतर 9 5 45, 45ची दुप्पट 90, 90 आणि 8 98, 98 शी 8, हातचे आले 9. पुन्हा 5 5 25, 25 अधिक 9 बरोबर 34, 3481. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही संख्या सांगून द्या ना, त्याचा तुम्ही वर्ग सहजासहजी करू शकता. अजून सुद्धा वर्ग शिकण्याच्या काही पद्धती आहेत, त्या पद्धती आपण ऍक्च्युअल मध्ये वर्ग शिकताना वापरू. बर, आता वर्गमूळ. वर्गमूळ या ठिकाणी काढायचंय. मात्र वर्गमूळ काढत असताना आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत. आता 1 ते 10 पर्यंतचे पाढेच पाठेत, म्हणजे त्याचे वर्ग पाठच आहेत ना. कारण बघा 2 दुने 4, 3 त्रिक 9, 4 चौक 16, त्या संख्येने त्या संख्येला गुणलंय. 5 5 25, एवढे वर्ग आपल्या पाठ आहे. आता या वर्ग संख्येचं निरीक्षण केल्याच्या नंतर तुम्हाला कळतंय
की हा 5 याचा सेंटर लाईन आहे. या 5 पासून समान अंकावर बघा आता इकडं या 4 च्या एकक स्थानी त्याच्या वर्गसंख्येमध्ये एकक स्थानी 6 येतोय आणि 6 च्या एकक स्थानी पण 6 येतोय. इथं पाहिलं आपण 3 च्या आणि 7 च्या एकक स्थानी 9 9 येतोय. इथं आपण पाहिलं 2 च्या आणि 8 च्या एकक स्थानी किती येतोय, इथं 4 येतोय, इथं 4 येतोय. 1 च्या आणि 9 च्या एकक स्थानी काय येतोय, 1 येतोय. आणि 10 च्या एकक स्थानी म्हणजे 0. एवढं जर आपल्या लक्षात राहिलं तर आपण कुठल्याही संख्येचं वर्गमूळ अगदी सहजासहजी काढू शकतो. आता पहा वर्गमूळ. आता इथं जी दिलेली संख्या ही काय वर्गसंख्या आहे. मग आता इथं किती मोठी वर्गसंख्या आहे, 8649. मग आता ही संख्या एखाद्या 10 पर्यंतच्या संख्येचे आपण वर्ग पाहिलेत. मग ही संख्या कोणत्या संख्येच्या दरम्यान पाहिजे, वर्गसंख्यांच्या दरम्यान असली पाहिजे. तर आता जर आपण बघितलं ह्या ज्या संख्या आहेत ह्या ज्या दिलेल्या आहेत, आता समजा 4 चा वर्ग 16 येतोय. किती आहे, 4 चा वर्ग जर 16 येतोय तर 40 चा वर्ग किती येईल बरं. जर इथं एक अंक दिला तर काय करावं लागणार आहे, इथं 4 चा वर्ग म्हणजेच काय करीत होते तुम्ही 4 गुणिले 4 16 लिहित होते. आता मी 40 चा वर्ग म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल, 40 गुणिले 40 म्हणजे इथलं 1 0 आणि इथलं 1 0 हा याच्यामध्ये गुणाकारात एक्स्ट्रा द्यावा लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी 40 चा वर्ग किती होईल 1600. 50 चा वर्ग किती होईल 5 5 25 2500 2 शून्य लावायचे. 60 चा वर्ग किती होईल 3600. म्हणजे या सर्वांच्या पुढे 2 2 शून्य लावायचे. आता मग जर याच्या पुढे 2 शून्य लावले 80 चा वर्ग काढायचा असला तर किती होईल 6400. ही संख्या बघा अजून पुढे इथं जर पाहिलं आपण तर काय होईल 8100. म्हणजे 8100 पेक्षा मोठी आहे आणि या ठिकाणी जर 2 शून्य लावले तर 10,000 पेक्षा लहान आहे. ह्या 2 इंचामध्ये असणारी ही संख्या आहे. ही जी वर्गसंख्या आहे या 2 इंचामध्ये म्हणजे याचं वर्गमूळ हे 90 पेक्षा मोठं असलं पाहिजे आणि 100 पेक्षा लहान असलं पाहिजे. एवढं तर कळायला लागलंय तुम्हाला. आणि इथं या वर्गसंख्येमध्ये आपण बघितलंय की जे अंक आहेत या अंकांना ओव्हर टाइम करावा लागतोय. म्हणजे कोणकोणत्या 6 ला ओव्हर टाइम करावा लागतोय, 9 ला ओव्हर टाइम करावा लागतोय, 4 ला ओव्हर टाइम करावा लागतोय, 1 ला ओव्हर टाइम. हे 4 अंकांना या ठिकाणी 1 4 9 आणि 6 मग याच्या ऐवजी याच्या नंतरचे जे अंक आहेत ते आलेलेच नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ 2 3 आणि 7 आणि 8 हे 4 अंक या ठिकाणी वर्गसंख्येमध्ये एकक स्थानी येतच नाहीत. दिसतंय का कुठं, नाही दिसत आहे. मग याच्यामुळे यांना एक्स्ट्रा काम करावं लागलंय. म्हणून आपल्याला ओळखायला सुद्धा काय व्हायला लागलंय 2 2 संख्या यायला लागल्यात. आता मग आपल्याला जर या ठिकाणी काढायचं आपल्याला या ठिकाणी कळालं की 90 पेक्षा संख्या मोठी आहे 100 पेक्षा लहान आहे ही संख्या हिची, कारण इथं बघितलं आपण हे वर्ग चेक केले. तर मग आपण काय करणार की एकक स्थानचा अंक पाहणार कोणता आहे 9. या ठिकाणी 9 कुणाच्या शेवटी येतो, 3 च्या शेवटी येतोय आणि 7 च्या शेवटी येतोय. मग या ठिकाणी आपण लिहून टाकले एक तर एकक स्थानी 3 असला पाहिजे नाही तर 7 असला पाहिजे. एकक स्थानचा अंक या ठिकाणी लिहिला आपण 3 किंवा 7. मग आता काय करावं लागेल आपल्याला, या इथं ही संख्या येते ही 8649. आता याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या घ्यावा लागणार आहे. मी लहान वर्ग संख्या काय येते ही 8100. मग तिचं वर्गमूळ थोडक्यात हिचं वर्गमूळ किती येतंय मग 90. थोडक्यात आता जर तुम्ही इथं 8100 नाही म्हणले तर इथं किती होईल 81. मग 81चं वर्गमूळ किती येतंय 9. हे 9 जरी घेतलं तरी चालतंय. मग हा 9 याच्या पुढे लिहिला आणि ह्याच्या पुढे 9 लिहिला तर एक संख्या ती तुम्हाला मिळाली. एक तर 93 असली पाहिजे नाहीतर 97 असली पाहिजे. 93 किंवा 97. मग आपण बघितलं ही संख्या ही 86 जी संख्या आहे आपण इकडचे 2 अंक सोडून देऊ. का 2 अंक सोडून दिले, या ठिकाणी वर्ग संख्या आहे म्हणून 2 अंक सोडून दिले. इकडचे 2 आपण 0 चा विचार घेतला नाही. आता 86 संख्या 81 ला जवळ आहे का 100 ला जवळ आहे. निश्चितच 81 ही 81 ला 86 संख्या 81 ला जवळ आहे. म्हणजे लहान संख्येला जवळ आहे तर लहान संख्याचा वर्ग हिचं वर्गमूळ ही लहान संख्या असली पाहिजे.
जर आपल्याला ओळखायला कन्फ्युजन होतच असेल तर मध्ये संख्या यांच्या काय असते 95, कारण 5 इथं बघितलं आपण सेंटरला आहे. मग जर 95चा वर्ग काढायचा आहे तर कसा काढता येतो आपल्याला माहिती आहे, 5च्या पटीतले वर्ग. मग 5 म्हणलं की 25 आपण लिहून टाकले, आणि हा 9 आणि त्याच्यानंतरचा येणारा अंक 9 गुणिले 10, 9 10 90, म्हणजे 90 25 हा असणारा 95चा वर्ग आहे. मग 90 25 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे? लहान आहे, म्हणजेच निश्चित कशाची असली पाहिजे 93. म्हणजे हिचं वर्गमूळ काय येईल तर 93 येईल. तसंच आता इथं 5च्या पटीतली संख्या दिली, काय टेन्शनच नाही. 5च्या पटीतली संख्या दिली आहे या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कळालं की 5 आहे, एकक स्थानी 5 आहे. 2 अंक जर सोडून दिले, विचार 42चा केला, 42 संख्या कुणीच्या मध्ये 42 सॉरी इथं ह्या दोन्हींच्या मध्ये 42 संख्या 36 पेक्षा मोठी आणि 49 पेक्षा लहान आहे. मग ह्या 42 पेक्षा लहान वर्ग संख्या घेतली तर किती येते 36. 36चं वर्गमूळ किती येतं 6. मी ह्या 6 लिहून टाकले की आपल्याला कळतंय 65चं वर्गमूळ आहे किती आहे 65. सॉरी याचं वर्गमूळ 65 आहे. 65चा वर्ग 4225 आहे. अजून जर आपल्याला उदाहरण पाहायचं झालं 4 कोणत्या संख्येच्या एकक स्थानी या ठिकाणी येतोय तर 4 बघितलं आपण, या 2च्या येतोय आणि 8च्या येतोय. इथं बघितलं 2च्या आणि 8च्या या ठिकाणी एकक स्थानी येतोय. मग आपण लिहून काढलं 1 तर 2 किंवा 8. शेवटचे 2 अंक या ठिकाणी वर्गसंख्या म्हणून सोडून दिले. फक्त विचार 60चा केला. 60 ही संख्या कोणाच्या मध्ये आहे तर या दोन्हींच्या मध्ये. 60 कोणाच्या मध्ये 49 पेक्षा मोठे आणि 64 पेक्षा लहान आहेत याच्यामध्ये असणारी संख्या. मग हिचं वर्गमूळ या ठिकाणी लहान संख्येचं वर्गमूळ घेतोय आपण किती 7. म्हणजे एक तर 72 असली पाहिजे, नाही तर 78 असली पाहिजे. मग आता बघा ही संख्या 60 आहे, ही 64ला जवळ आहे, 49ला 64ला, म्हणजे निश्चित मोठ्या संख्येचं असलं पाहिजे 78चं. पण नसल समजत तर काय करणार तुम्ही 75चा वर्ग काढणार. 5च्या पटीतला वर्ग शेवटी 25 असतात. हा 7 आणि त्याच्यानंतर येणारा अंक. मग 7 8 56. मग 56 5625 5625 पेक्षा या संख्या ही संख्या काय मोठी आहे, म्हणजेच निश्चित मोठ्या संख्येचा वर्ग असली पाहिजे. मग हिचं वर्गमूळ काय तर या ठिकाणी येत आहे आपल्याला उत्तर 78. हे झालं वर्गाच्या बाबतीत. घनमुळाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे, फक्त इथं काय करावं लागतंय घनपाठ पाहिजेत. आता या ठिकाणी मगाशी पहा वर्गामध्ये 2 3 7 8 हे अंक येतच नव्हते, तसं घनामध्ये आहे का नाही. घनामध्ये प्रत्येक अंक एकक स्थानी येतोय. बघा इथं 1 आला, या ठिकाणी पहा 4 आला, 5 आला, 6 आला, या ठिकाणी पुन्हा 9 आला, 0 आला. म्हणजे या 6 संख्येच्या शेवटी तोच अंक येतोय. 9च्या शेवटी 9 येतोय, 6च्या शेवटी 6, 5च्या शेवटी 5, 4च्या शेवटी 4, 1च्या शेवटी 1. फक्त बदल कुठं झालाय ते इथं बघा 2च्या शेवटी 8 आलाय आणि 8च्या शेवटी 2 आलाय. 7च्या शेवटी 3 आलाय आणि 3च्या शेवटी 7 आलाय. एवढं साठलोट समजून घेतलं की झालं समजलं आपल्याला कोणत्याही संख्येचं. मग आता आपल्याला इथं जर इथं येणारा अंक 9 आलाय तर 9च्या शेवटी 9च येतो. इथं बघितलंय आपण 9, मग लिहून टाकलं फक्त 9च. आता शेवटच्या इकडून 3 अंक सोडून द्यायचे. विचार करायचा आहे 704. आता 704 ही संख्या ही 512 पेक्षा मोठी आहे आणि 729 पेक्षा लहान आहे. मग या ठिकाणी पहा 704 पेक्षा लहान वर्गसंख्या 512 आणि तिचा वर्गमूळ किती येतंय 8. 8 याच्या पुढे लिहून टाकला तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळालं. काय तर या संख्येचं घनमूळ काय असलं पाहिजे तर 89 असलं पाहिजे. अजून एखादं पाहायचं उदाहरण पहा 4 कोणाच्या शेवटी आहे तर 4च्या शेवटी आहे. लिहून टाकला 4. शेवटचे 3 अंक सोडले. विचार केला 405चा. 405 संख्या कोणत्या 2 संख्येच्या दरम्यान आहे तर 405 संख्या या 2 संख्यांच्या दरम्यान आहे. 343 पेक्षा मोठी आहे, 512 पेक्षा लहान आहे. 405 पेक्षा लहान वर्गसंख्या काय आहे ते 343. तिचं ती घनमूळ किती 7. या ठिकाणी मग 4,05,224 या संख्येचं घनमूळ या ठिकाणी काय आलं 74. हिचं काढायचं असेल तर 6च्या शेवटी 6 येतो म्हणून लिहून टाकला 6.
3 अंक सोडून दिले, विचार केला 46. 46 संख्या कोणत्या दोन्हींच्या दरम्यान आहे? 27 पेक्षा मोठी आहे, 64 पेक्षा लहान आहे. लहान घनसंख्या काय आहे ते 27. 27चं घनमूळ 3. या ठिकाणी 46,656 हा काय होता? 36चं वर्ग होता आणि हिचं वर्गमूळ काय आहे? तर या ठिकाणी 36 आहे. म्हणजे अगदी सहजासहजी आपण हे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ते आपलं आपण वर्ग वर्गमूळ घन घनमूळ या ठिकाणी पाहिलं. आता जर आपण पाहायचं झालं सूत्र म्हणजे काय, सूत्र कसे, तर पहिल्यापासून बघा सूत्र हे एक लक्षात ठेवायचं संकल्पनेवरती अवलंबून आहे. सूत्र कशावरती अवलंबून आहे? संकल्पनेवरती. मग आता पहिलंच प्रकरण घेतो मी संख्या ज्ञान. या संख्या ज्ञानावर संख्यावर क्रिया विचारल्या जातात. म्हणजे नैसर्गिक संख्या असतील, समसंख्या असतील, विषम संख्या असतील, याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर पहा आता समजा सांगितलं आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, त्याच्यासाठी लगेच आपल्याला आयतं सूत्र हे दिलं जातं. हिलाच त्रिकोणी संख्येचं सूत्र सुद्धा म्हटलं जातं. जर विषम संख्यांची बेरीज काढायची असेल तर आपल्याला हे सूत्र सांगितलं जातं. क्रमवार समसंख्यांची बेरीज काढायची असेल हे सूत्र सांगितलं जातं. सरासरी काढायची असेल तर हे सूत्र सांगितलं जातं. आता तुम्ही म्हणणार सरासरी कुठं पहिल्या प्रकरणात कसं काय आली? गणित हे मुलांनो इंटरडिपेंडंट आहे. कोणत्या घटकाचा कुठंही संबंध आहे. म्हणून सुरुवातीला शिकणाराला गणित जमत नाही, कारण याचा संबंध कुठं तिसरीकडे गेलेला आहे, त्याचा संबंध तिसरीकडे. म्हणजे ती समजली एक गोष्ट समजून घेण्यासाठी पुन्हा ती गोष्ट सुद्धा समजून घ्यावं लागते. आणि गणित तर आपण एकाच क्रमाने शिकणार आहेत, मग कसं शिकायचं? तर गणित शिकण्याचा योग्य क्रम मी आता यानंतर सांगणार आहे पहा, की गणित कसं शिकलं पाहिजे, कोणत्या क्रमाने शिकलं पाहिजे, कोणते टॉपिक आधी क्लिअर केले पाहिजेत, तर आपल्याला गणित चांगलं जमल. त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मग तुम्हाला सरासरी शिकावं लागणार आहे. सरासरी शिकली की तुम्ही एकूण संख्यांची बेरीज शिकणार आहेत. ती कशी काढली जाते? तर मग ह्या सूत्राने काढली जाते. हे सूत्र कसं बनलं? आता या सूत्रावरून पुन्हा खालचं एक पुन्हा सूत्र दिले. हे सगळे सूत्र कसे बनले, हे का वापरायचे, का पाठ करायचे, पाठ न करता हे आपण सोडू शकत नाही का? पाठ न करता हे सगळं सोडवणार आहेत आपण, एकाच पद्धतीने पाहणार आहेत. हे वेगवेगळे सूत्र वापरायची गरज नाही. त्या कन्सेप्टवर हे सूत्र तयार झालेले आहेत. आणि ती कन्सेप्ट ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस तुम्हाला सूत्र पाठ करायची गरज पडणार नाही. ऑटोमॅटिक तुमचे सूत्र लक्षात राहतील. का? कारण आपण संकल्पना शिकलेलो आहेत, संकल्पनेवरती सूत्र आधारित आहेत. चला या ठिकाणी मी प्रश्नाला सुरुवात करतो. पहा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिजे आपल्याला. क्रमवार विषम संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज. त्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी मी इकडं या चौथ्या प्रकारावर जातो. आधी सरासरी म्हणजे काय हे शिकून घ्या थोडंसं. संख्या ज्ञान झाल्याच्या नंतर आपल्याला या संख्यावरच्या क्रिया विचारल्या जातात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय शिकणं गरजेचं आहे? सरासरी. आता सरासरी म्हणजे काय? लय अवजड शब्द मी या ठिकाणी काहीच वापरत नाही. सरासरी म्हणजे काय? तर समजा बघा 3 जण मित्र येतं. काय तर 3 जण मित्र येतं, गेले एका पेरूच्या बागेत, रस्त्याच्या कडाच्या घुसले, पेरू तोडले. मालकाला घाबरते, म्हणजे चोरीच करायची होती, पटपट गेले, ज्याच्या जेवढे हाताला लागले तेवढे घेऊन पळून आले. आता घेताना काय झालं की मग एक जणाच्या हातामध्ये एक जणांनी पटपट तोडले, एक जणाला किती सापडले? 3च सापडले. दुसऱ्याला सापडले 4, तिसऱ्याला सापडले 5. कळण्यासाठी मी 3च संख्या घेतो या ठिकाणी. 3, 4, 5 3च संख्या घेतो. आता मित्र तर हे जीवलं घेत. मग हे म्हणले अर जरी यांनी 3 आणले असले, यांनी 4 आणले असले, यांनी 5 आणले असले, आपण काय करायचं? सगळे एकत्र करायचे आणि सारख्या वाटण्या करून घ्यायच्या. मग सगळे एकत्र करायचे म्हणल्यावर काय करावं लागेल? त्यांची बेरीज. मग केली बेरीज. 3 आणि 4 झाले 7, 7 आणि 5 झाले 12, सगळे झाले मिळून 12. आणि सगळ्यांनी सारखी वाटणी करायची. मग आपण किती जण आहेत? 3 जण आहेत. मग याचे 3 वाटे करायचे. मग यांनी काय केलं? 3 ने भागलं, म्हणजे 12ने वाटण्या करायला सुरू केलं. 3 1 3 म्हणजे 3 ज्यावेळेस वाटून घेतले तेव्हा 1 1 आला वाट्याला. 3 1 3, 3 दुने 6 म्हणजे 6 संपुस्तर वाट्याला किती आले? 2. 3 त्रिक 9 म्हणजे 9 संपले त्यावेळेस वाट्याला किती आले? त्रिक. 3 त्रिक म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 3 3 आले. आणि 3 चोक 12
म्हणजे 12, 12चे वाटे किती होत आहेत? 4 वाटे होत आहेत. म्हणजे बघा या हे आहेत, पहिल्याला वाटले 3, 4, दुसऱ्याला वाटले 4, तिसऱ्याला वाटले 4, असे संपले 12. प्रत्येकाच्या वाट्याला काय काय झाले? या ठिकाणी 4-4 आले. म्हणजे थोडक्यात काय केलं तर याच्याकडचा बघा याला काही फरक पडला का नाही? हा मधला जो होता या मधल्याला तेवढेच राहिले बरोबर, त्याला काही फरक नाही पडला. हा जो ज्यांनी 5 आणले होते ना त्यांनी याला 1 द्यावा लागला. याला 1 दिल्यामुळे याची संख्या झाली 4 आणि यांनी 1 दिल्यामुळे याच्यातून 1 वजा झाला आणि याची संख्या पण काय झाली? 4. म्हणजे असे 4 4 4 बरोबर झाली. म्हणजे तुम्हाला आता थोडक्यात कळालं असन, ही म्हणजे सरासरी. एक जणाचा वाटा म्हणजे या ठिकाणी काय आलेली आहे? सरासरी. ही काय आहे? एकूण संख्यांची बेरीज, म्हणजे एकूण किती आहेत आणि हे ती एकूण संख्या. मग आता या ठिकाणी मी म्हणलं एकूण संख्यांची बेरीज करण्यासाठी काय करावं लागतं? मग आता तुम्हाला ही 12 बेरीज मिळवायची तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? मग मला इथं सांगावं काय लागणार आहे? 3 जण होते आणि प्रत्येकाच्या वाट्याला 4-4 पेरू आले. मग प्रत्येकाच्या वाट्याला 4-4 आले. मग पहिल्याच्या वाट्याला 4, दुसऱ्याच्या वाट्याला 4, तिसऱ्याच्या वाट्याला 4, किती आले? 12 पेरू आले. म्हणजे तुम्हाला एकूण संख्यांची बेरीज निघते 12. मग तुम्ही कशी काढली? तर बेरीज करून काढली. पण इथं 8 जण असते आणि प्रत्येकाच्या वाट्याला 25-25 आले असते, 13-13, 14-14 आले असते, तर मग काय करावं लागलं असतं? तुम्ही 14 वेळेस बेरीज केली असती का 8 जणांची? किंवा 8 वेळा बेरीज केली असती का 14-14ची? मग नसतं. मग आपल्याला काय करावं लागतं? तर गुणाकाराची क्रिया करावं लागतं. म्हणजे गुणाकार कुणाकुणाचा करावा लागतो? 4. म्हणजे 4-4 पेरू येतं आणि किती जणांना दिले? 3 जणांना दिले. म्हणजे 4 त्रिक किती संपले? 12. म्हणजे हे झाले एकूण संख्येची बेरीज 12. म्हणजे आपण या ठिकाणी सूत्र असं पण तयार केलं, सरासरी गुणिले एकूण संख्या. मग सरासरी होती 4, 4 गुणिले 3 बरोबर 12. मग एकूण संख्या किती होत्या? तर 12 होते. एकूण पेरू किती होते? तर 12 होते. कसे आले? तर हे अशा पद्धतीने आले. ज्याला पक्षांतराचा नियम माहिती आहे त्यांना असं पण कळालं असेल की एकूण संख्यांची बेरीज आहे, या एकूण संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्या तर ह्या काय होतील? सरासरीला गुणिले होतील. आणि मग हे सूत्र तयार झालं, एकूण संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. आता अजून पुढे जाऊन मी तुम्हाला हे सूत्र सांगणार आहे. संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची बेरीज काढायची आहे, त्याच्यासाठी हे खालचं सूत्र वापरतात. पुन्हा कसं वापरतात तर पहा. आता मी या ठिकाणी सांगितलं होतं की काय मधली संख्या म्हणजे सरासरी होती, मधली संख्या म्हणजे सरासरी. पण आता मी सांगितलं की 8 पासून 35 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती? आता मधली संख्या काढणार आहे का? सेंटर पॉईंट काढणार आहे का? मग अशी 3-3 संख्या दिल्या त्याच्यामुळे मधली लय टपकुनी कळत होती. 5 संख्या दिल्या तरी मधली बरोबर कळन. 7 संख्या दिल्या थोडक्याच हातात, थोड्या संख्येमध्ये आपल्याला लगेच ओळखू येईल. पण मी म्हणलं 5 पासून 38 पर्यंतच्या संख्यांची सरासरी काढा तर आपल्याला काढता येणार नाही. मग अशा वेळेला पुन्हा एक सूत्र आहे. काय सूत्र? मगाचच या ठिकाणी मी वापरतो. काय दिलं होतं? मगाशी एक मुलाने 4 पेरू, 3 पेरू, दुसऱ्या मुलाने 4 पेरू, तिसऱ्या मुलाने 5 पेरू, या ठिकाणी अशा पद्धतीने पेरू घेतले तर यांची सरासरी किती आली होती? 4. म्हणजे मधली संख्या सरासरी असते, सेंटर पॉईंट. पण हा सेंटर पॉईंट आता तुम्हाला समजा सांगितलंय कितीपासून? 3 पासून 38 पर्यंत मधली संख्याच काढा ना, तरी पण आपण सरासरी काढू शकतो. कशी काढायची? तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या या दोन्हींची बेरीज करून त्याला 2 ने भागलं म्हणजे 5. 3 अधिक 5 छेद 2 असं जरी केलं तरी सरासरी मिळते. मग 5 आणि 3 8, इथं झाले 8. 8 छेद 2 म्हणजे जिथं या ठिकाणी उत्तर किती आलं? 4. म्हणजे अशी सुद्धा सरासरी मिळतीये. ज्यावेळेस आपल्याला अशा सेंटर मोठ्या संख्या जास्त संख्या दिल्या जातील त्यावेळेस आपण या सूत्राने काढू शकतो. कोणतं? पहिली संख्या म्हणजे ही घेतली होती आपण, शेवटची संख्या इथं थोड्याच संख्या होत्या, थोड्याच संख्येत पाहिलंय. म्हणजे इथं बघा सरासरी जर असेल काढायची असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 यांनी तुमची सरासरी निघते. आणि या सरासरीला हे म्हणजेच ही सरासरी, हे म्हणजे इथलं म्हणजेच काय? ही संख्या म्हणजे ही सरासरी आहे. आणि या सरासरीला एकूण संख्यांनी गुणलं की एकूण संख्यांची बेरीज निघते.
मग आपल्याला कोणत्याही संख्यांची काढायची बेरीज असू द्या, एवढंच करावं लागतंय. काय करावं लागतंय? सरासरीला एकूण संख्येने गुणावं लागतंय. मग त्या समसंख्या असू द्या, विषम संख्या असू द्या, नैसर्गिक संख्या असू द्या किंवा समान फरकाच्या कोणत्याही संख्या असू द्या, त्या कोणत्याही संख्येमध्ये आपण ही संख्या काढू शकतो. आता बघा, मग हे वरचे सूत्र कसे तयार झाले? तर हे सूत्र कसे तयार झाले? तर याच असणाऱ्या बेसिक नियमापासून तयार झाले. इथं पण एकूण संख्यांची बेरीजच आहे. किती? क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज आहे. मग कितीपासून कितीपर्यंतच्या पाहिजे? समजा आता उदाहरणार्थ मी इथं 5-5 संख्या देतो, म्हणजे आकलन व्हायला आपल्याला सोपं जाईल की ते सूत्र आपल्याला मग ग्लोबल वापरता येतं. आता इथं क्रमवार म्हटलंय म्हणून मी 1 पासूनच घेतो वाटलंच तर. 1 + 2 + 3 + 4 + 5. आता याचं तुम्हाला कळाला लसावी किती, ती सरासरी काय असणार आहे याची 3 आणि एकूण संख्या किती आता 5. मग यांची बेरीज येणार आहे आपल्याला. एकूण संख्यांची बेरीज कशी काढतो आपण? तर इथं बघितलं आपण, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करून त्याला 2 ने भागतो. मग आता या ठिकाणी पहिली संख्या आहे 1, शेवटची संख्या आहे 4. मग 1 + 4 5/2. 1 + 5 किती होईल? 6. 6/2 बरोबर किती? 3. सरासरी किती आली या ठिकाणी? 3 आली सरासरी. म्हणजे मी इथं काय काढली? सरासरी काढली, बरोबर. मग आता सरासरी आपल्याला मिळाली. मग आपल्याला एकूण संख्यांची बेरीज काढायची. तर बेरीज कशी काढणार आहेत? एकूण संख्यांची बेरीज बरोबर काय सांगितलंय? सरासरी गुणिले एकूण संख्या. सरासरी किती आहे? 3 आहे. आपल्याला सेंटर पॉइंट पण कळत होता. मग 3 गुणिले एकूण संख्या किती आता? 5. एकूण संख्या किती आहेत? 5. मग 3 गुणिले 5 केलं की एकूण संख्यांची बेरीज मिळेल. 3 × 5 = 15 मिळाली की बेरीज. आता बेरीज करून बघा बरं, 15च भरती आहे का? 1 + 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 येते बेरीज. म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल तर आपण काय वापरलं या ठिकाणी? सरासरीला एकूण संख्यांनी गुणलं. पण सरासरी कशी काढली? तर सरासरी कशी काढली? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 याने सरासरी काढली. मग हे आपल्याला अशी पद्धतीने सरासरी 3 मिळाली. इथं तर आपल्याला संख्या दिसतच होत्या, आपण इथं डायरेक्ट 3 घेऊ शकत होतो. आता बघा, मग ही क्रमवार संख्येच्या सरासरीचं हे सूत्र असं का तयार झालं? का तयार झालं? तर इथं बघा n म्हणजे काय? नंबर. मग आता 5 पर्यंत संख्या किती असणार आहेत? 5च संख्या असणार आहेत ना. म्हणजे n या ठिकाणी आता लिहिलं तुम्ही n बरोबर 5. n काय आहे तुमचा? 5. तुम्ही बरोबर लिहिला. प्लस काय केलं तुम्ही? पुन्हा n + 1. मग या ठिकाणी तुम्ही सरासरी काढण्यासाठी काय केलं होतं बघा? सरासरी काढण्यासाठी काय केलं होतं? तर 5. या 5 मध्ये 1 मिळवला होता म्हणून संख्या झाली होती 6. म्हणजे ही n + 1 म्हणजेच काय? इथं सरासरी. n म्हणजे काय? एकूण संख्या. n म्हणजे काय आहेत? हे एकूण संख्या आहेत. इथं बघितलं आपण, हे एकूण संख्या. हे एकूण संख्यांना सरासरीने गुणलं तर मग एकूण संख्यांची बेरीज येते. मग याला सरासरी कशी काढली जाते? पहिली संख्या अधिक n म्हणजेच काय? शेवटची संख्या, आणि तिला 2 ने भागलं की निघते सरासरी. मग आपण या ठिकाणी याच्यामध्ये किमती टाकल्या असत्या तरी उत्तर आलं असतं. मग काय इथं उत्तर आलं असतं? 5 कंसात 5 + 1 छेद 2. मग 5 गुणिले कंस काढला म्हणजे, आणि यांची दोन्हींची बेरीज किती येईल? 6/2. मग आपण केलं 2 × 2 2 × 6. हे 3 आले का? आता 3 कसे आले? तर ही सरासरी होती 3. या 3 नेच 5 ला गुणल्याच्या नंतर उत्तर येत होतं 15. म्हणून आपण केलं पुन्हा 3 × 5 = 15. मग या संख्यांची बेरीज किती येते? 1 ते 5 पर्यंतच्या संख्यांची बेरीज येते 15. मग हे सूत्र का तयार झालं ते कळालं. n म्हणजे काय? की n 5 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची होती म्हणून 5. n + 1 का? कारण 5 आणि सुरुवातीची क्रमवार काढतायत म्हणजे सुरुवातीचा संख्या काय असणार आहे? 1च असणार आहे. म्हणून हा 1 त्यात मिळवला. म्हणून हे या ठिकाणी सूत्र तयार झालं. पण याचं बेसिक काय होतं? तर बेसिक होतं सरासरीला एकूण संख्यांनी गुणल्यानंतर एकूण संख्यांची बेरीज मिळते. मग ही सरासरी कशी काढायची? तर शॉर्टकटने सरासरी अशी काढली जाते, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. हे या ठिकाणी आपल्याला हा शॉर्टकट
ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता याच पद्धतीने आपण पहिलं सूत्र कसं आलं ते खालच्या या प्रकारावरून आपल्याला कळालंय, याच्यावरूनच आपल्याला सूत्र मिळालंय. ते वरचं कसं आलं ते आपण पाहिलं. आता हे विषम संख्यांच्या बाबतीतलं सूत्र सुद्धा आपण असंच पाहणार आहे, कारण क्रमवार विषम संख्यांची बेरीज विचारले. मग आता विषम संख्यांची सुरुवात कुठून असते? 1 अधिक, समजा आता पहिल्या 5 क्रमवार संख्या काढू आपण. मग 5 जर क्रमवार संख्या काढायची आता तर पहिली संख्या आली 1, दुसरी काय येईन 3, तिसरी काय येईन 5, चौथी काय येईन 7, पाचवी काय येईन 9. आता यांची सरासरी किती तुम्हाला बघितलं की कळलं. यांची सरासरी काय येणार आहे? मधली संख्या 5. किंवा जर तुम्हाला सरासरी काढायचं आहे तर सांगितलेलं इथं काय, पहिली संख्या छेद अधिक शेवटची संख्या छेद 2. मग पहिली संख्या काय येणार आहे? 1, शेवटची संख्या येणार आहे 9, 9 अधिक 1 येईन 10, 10ला 2 ने भागितलं सरासरी येणार आहे 5. पण आपण डायरेक्ट सरासरी, मग सरासरी कशी काढली जाते? अशी काढली जाते. मग आता ह्या सूत्र आपलं कसं बनलं हे पाहायचंय. आपण ह्या सूत्रात आधी पाहणार आहेत. हे बेसिक आहे आपलं, सगळ्यांसाठी आपण हे सूत्र वापरू शकतो. मग आता इथं बघा एकूण संख्या किती आहेत? ती एकूण संख्या इथं 5च आहेत. एकूण संख्या किती आता 5 आहेत. पण तुम्हाला मोजून कळणार आहे का? आता तुम्हाला 9 पर्यंत किती संख्या आहेत असं जर म्हणाल तर आता या ठिकाणी 9 पर्यंत कळतंय तुम्हाला. पण मी म्हणलो 39 पर्यंत किती संख्या आहेत तर तुम्हाला 39 पर्यंत किती संख्या आहे हे थोडंसं कळायला अवघड जातं. मी 9च्या ऐवजी मी म्हणलं असतं 10 पर्यंत किती विषम आहेत, तुम्ही लगेच बरोबर केलं असतं. निम्म्या सम असतात आणि निम्म्या विषम असतात, 5 संख्या आहेत म्हणले असते. 20 पर्यंत म्हणलं असतं तुम्ही म्हणले असते 10 संख्या आहेत. 30 पर्यंत म्हणलं असतं तुम्ही म्हणले असते 15 संख्या आहेत. 40 पर्यंत म्हणलं असतं तर तुम्ही म्हणले असते 40 मधल्या सम आहेत 20 आणि विषम आहेत 20. पण मी 39 पर्यंत विषम किती असं जर म्हटलं तर मग थोडंसं बुचकळ्यात माणूस पडतं. तर विषम 39 पर्यंत सुद्धा किती विषम आहेत तर 20च विषम आहेत. मग हे आपल्याला असं थोडंसं कळायला अवघड जातं, म्हणून आपण काय केलं, हे 39 मध्ये 1 मिळवला तर मग किती होईल 40. आता या 40 संख्या होत आहेत, यातल्या निम्म्या सम निम्म्या विषम असतात, म्हणजे याला काय करावं लागेल, भागिले 2 करावं लागेल. मग भागिले 2 मुळे काय होईल, मग आपल्याला संख्या कळते आणि किती आता 20 संख्या आहेत म्हणून. मग ह्या 20 संख्या काढण्यासाठी या ठिकाणी हे सूत्र वापरलं. इथं हे 20 मिळवण्यासाठी मग काय वापरलं, n. आता तुम्हाला 9 पर्यंतच्या संख्या काढायच्यात, 9 पर्यंत काढायच्यात म्हणल्यावर तुम्ही काय वापरलं, 9 अधिक 1. मग 9 अधिक 1 किती झाला 10. मग 9 अधिक 1 किती झाला 10. पण सरासरी किती होती 5च होती. मग त्याला कशाने भागावं लागतंय, 2 ने. कशाला भागावं लागतंय त्याला, 2 ने. इथं समजा भागिले 2 होतं, 10 भागिले 2. मग इथं उत्तर किती येणार आहे 5. आता उत्तर किती आलं 5, म्हणजे एकूण संख्या किती आहेत 5. आता या एकूण संख्या किती आहेत 5. आता याला सरासरी निघूनायची, याची सरासरी सुद्धा किती आली आहे 5. सरासरी सुद्धा किती आली आहे 5. मग सरासरी कशी काढली तर सरासरी सुद्धा अशीच काढली, काय 9 अधिक 1. 9 अधिक 1 का, कारण 9 ही शेवटची संख्या होती आणि 1 ही पहिली संख्या होती. 9 अधिक 1 मिळून किती झाले 10. आणि याला काय केलं, पुन्हा 2 ने भागलं. मग उत्तर किती येतंय 5. मग ही सरासरी या ठिकाणी ही काय होती, ही सरासरी होती. नाही इथं एकूण संख्या होत्या समजा, काय नाही दोन्ही एकच येते. एकूण संख्या किती येत आहेत 5. आणि सरासरी सुद्धा किती येते 5. मग 5 आणि 5 तर आपल्याला बघितलंय, सरासरीला एकूण संख्यांनी गुणलं की एकूण संख्या काय मिळते, ते एकूण संख्यांची बेरीज मिळते. मग ह्या दोन्हींचा गुणाकार केला, 5 गुणिले 5, 5 5 25. मग 25 ही काय आहे तर इथपर्यंतच्या संख्यांची बेरीज आहे. बघा बरं, बेरीज 25 येते का, बघा इथपर्यंतची येते 4. 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 16 आणि 9
25 म्हणजे या ठिकाणी बेरीज 25 येते. आता या ठिकाणी मी अजून तुम्हाला सोपं सूत्र, मग आता हे सूत्र का तयार झालं हे तुम्हाला कळालंच असेल. काय केलं होतं इथं बघा, n + 1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. याचीच आपल्याला डबल बेरीज करावं लागत होती. आता आपण पाहिलं असं करून पण 5 आलं आणि तसं करून सुद्धा 5 आलं, म्हणजे 5च एकूण संख्यांची बेरीज आहे 5च. म्हणून इथं पहा, क्रमवार विषम संख्यांची बेरीज ही नेहमी वर्गसंख्या येत असते. आणि कोणती वर्गसंख्या, तर ती ज्या नंबरची संख्या आहे तिची वर्गसंख्या येत असते. मग आता बघा, एक क्रमवार एक विषम संख्यांची बेरीज किती येणार आहे, एकच. 2 संख्यांची बेरीज किती येणार आहे, 2चा वर्ग. 2चा वर्ग किती असतो, 4. बघा बेरीज या दोन्हींची 4 येते का नाही, आली. ही कितव्या क्रमांकाची संख्या आहे, तिसऱ्या. मग 3चा वर्ग किती येतो, 9. मग इथपर्यंतच्या संख्यांची बेरीज 9 येते का, बघा येते ना 9. 3 आणि 1 4, 4 आणि 5 9. हा 7 कितव्या क्रमांकाला आहे, 4थ्या. मग 4चा वर्ग करा, मग 4चा वर्ग किती येतो, 16. इथपर्यंतच्या संख्यांची बेरीज 16 येणार आहे, आली का 16च. इथपर्यंतच्या संख्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 25 यायला पाहिजे. का, कारण इथं 5 आहे, 5चा वर्ग. मग 5चा वर्ग किती येतो, 25. इथं पहा, हा 11. 11 कितव्या क्रमांकाला आहे, 6व्या. मग 6चा वर्ग करा डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला फक्त संख्याचा क्रमांक निघला विषम संख्याचा की तुम्ही तिचा वर्ग काढला की या ठिकाणी उत्तर मिळतंय. मग ह्या सगळ्या कन्सेप्टवर आता इथं पहा वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येते, फक्त कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. तसंच क्रमवार समसंख्येच्या बाबतीत आहे, तसंच वेगवेगळ्या संख्यांच्या बाबतीत सुद्धा सेम सूत्र आहे. याच्यामध्ये हे सूत्र ग्लोबल आहे, हे बदलत नाही. आणि हे कोणत्या कन्सेप्टने तयार झालं हे सांगितलं. असे सगळे सूत्र आपल्याला या पद्धतीने तयार करता येतात. आणि सूत्राशिवाय आपण गणित शिकू शकतो. का शिकू शकतो, कारण या संकल्पनेवरती सूत्र बनत आहेत. म्हणजे गणित म्हणून आपल्याला सूत्राशिवाय शिकता येतं. आपण तर संकल्पनेचे निर्णय या ठिकाणी काढलं होतं. हे सूत्र कसे तयार झाले संकल्पनेवर आधारित ते मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. पहा, या गणिताचा आणि आपल्या जीवनाचा खूप संबंध आहे. काय संबंध आहे, ॲक्च्युअलमध्ये गणित हे आपल्या व्यवहारातून तयार झालेलं आहे. आणि म्हणूनच या व्यवहाराचा ना आपण गणित दैनंदिन जीवनामध्ये जगत असतो. म्हणजे काय, या ठिकाणी बघा बेरीज म्हणजे काय, तर बेरीज म्हणजे घेणं. म्हणजे आपण आपल्या जीवनात काही ना काही मिळवत असतो. आपण काहीतरी घेतोय कुठून तरी, पेन घातला मिळवला, वही घेतली मिळवली. म्हणजे या ठिकाणी ॲडिशनचं काम केलं जातं. घेणे म्हणजे बेरीज, तसंच देणे म्हणजे वजाबाकी. माझ्याकडे 50 रुपये होते, मी दुकानदाराला 10 दिले, राहिले 40, वजाबाकी. देणे म्हणजे काय, वजाबाकी. गुणाकार म्हणजे पटीत घेणे किंवा पटीत घेणे. म्हणजे मी काय करणे, मी 2 + 2 + 2 + 2 4 वेळा 2 रुपये घेतले. मग 4 वेळा 2 रुपये घेतल्याच्या नंतर 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा माझ्याकडे किती रुपये आले, 8 रुपये आले. मग असं दरवेळेस 2 2 2 2 2 दरवेळेस लिहिण्यापेक्षा आपण काय करतो, 2 × 4 बेचोक 8. मग बेचोक 8, मग आपण म्हणतो 8 रुपये घेतले. म्हणजे पटीमध्ये 2ची किती पट, 2ची 4 पट. 2ची 4 पट रक्कम. मग पटीमध्ये घेणे. पुन्हा पुन्हा बेरीज होत असेल तर पुन्हा पुन्हा होणारी बेरीज टाळण्यासाठी गुणाकाराची क्रिया केली जाते. भागाकार म्हणजे पटीत वाटून देणे, पटीत विभागणी करणे. म्हणजेच काय, या ठिकाणी भागाकार आहे. म्हणजे तुम्हाला 25 वस्तू आहे आता आणि वाटून द्यायच्यात. किती वाटण्या करायच्यात, 5 वाटण्या करायच्यात. 5 5 25 किती होतील, 30 जर असत्यात, 30 जर वस्तू 5 जणात वाटून द्यायच्या असत्यात, एकाच्या वाट्याला आल्या असत्या 6 6, म्हणजे 5 6 30. म्हणजे एकाचा वाटा या ठिकाणी होतोय किती, 6. या 4 क्रिया व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये काही नाही, गणितामध्ये काही नाही. गणितात सुद्धा या 4 क्रिया व्यतिरिक्त क्रियाच नाही. आपल्या जीवनात सुद्धा काय घेतोय नाही तर देतोय, पटीत घेतोय नाही तर पटीत देतोय, बस काहीच नाही याच्या व्यतिरिक्त. मग आता या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी मी क्रिया दाखवलेल्या आहेत.
गणिताचा पाया कशाला म्हणायचं, गणित आपल्याला येणे कशाला म्हणायचं. तुम्ही तर म्हणले इथं 4च क्रिया आहेत, पण ह्या 4 क्रियामध्ये पण सुद्धा किती क्रिया या ठिकाणी सामावलेल्या आहेत हे मी या ठिकाणी दाखवत आहे. आता बेरीज आपल्याला 5 प्रकारे करता येते. इथं जर मी दिलेली आहे संख्या बघा, अशी बेरीज जवळजवळ सगळ्यांना येत असेल, म्हणजे काही सरळ सरळ संख्यामध्ये दिलेली बेरीज आहे. पण ही बेरीज मात्र 2 नंबरला दिलेली वेगळी आहे. 2/3 + 5/9 + 7/12 ही जी बेरीज करायची तर ही काही जणांना बेरीज जमणार आहे, कारण ही साध्या अपूर्णांकाची बेरीज आहे. अशी बेरीज आता थोड्याशा पहिल्यापेक्षा थोडंसं प्रमाण कमी झालं असं ही बेरीज येण्याचं. ही बेरीज किती जणांना येते असं जर म्हणाल तर याच्यापेक्षा पुन्हा आता थोडीशी अवघड वाटली ही. कशी, कारण इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आलेला आहे, याचं रूपांतर अपूर्णांकात करणं आणि अपूर्णांकातून पुन्हा मग बेरीज करणं. ही बेरीज येणाऱ्यांची संख्या अजून पुन्हा थोडीशी कमी झाली असेल. त्यातली त्यात पुन्हा ही बेरीज 2 अधिक कंसात पुन्हा -5 अधिक पुन्हा कंसात -4 अधिक, ह्या बेरजेच्याच या ठिकाणी किती क्रिया झाल्यात तर 5 क्रिया झाल्यात. म्हणजे एक बेरीज करण्यासाठी 5 प्रकारे केली जाते. अशीच वजाबाकी सुद्धा 5 प्रकारे करता येईल का नाही. क्रिया किती आहेत अशा 4 आहेत. गुणाकार सुद्धा असाच 5 प्रकारे करता येईल, भागाकार सुद्धा असाच 5 प्रकारे करता येईल. म्हणजे 5 × 4 5 × 20, म्हणजे या 4 क्रिया नसून या क्रिया किती आहेत, टोटल 4च क्रिया आहेत मुख्य, पण त्या 4 मध्ये क्रिया किती 5 प्रकारे, प्रत्येक प्रकारामध्ये 5 प्रकार पाडले जाऊ शकतात. म्हणून 5 × 20 अशा क्रिया 20 प्रकारे जर येत असतील तर या ठिकाणी तुम्हाला गणित येतं, जवळजवळ 80% गणित येतं. याला म्हणायला काहीच हरकत नाही. 80% गणित 100% येतं ज्यांना या 4-5 क्रिया येत असतील त्यांना. मग आता हे गणित तरी सुद्धा हे काहींना हे सुद्धा सगळं येतंय, परंतु गणित तरी पण जमत नाही. का जमत नाही, 80% गणित येऊन सुद्धा का जमत नाही, त्याला कारण आहे. कोणत्याही क्रिया कधीही करून चालत नाही. कुठल्याही गोष्टी करण्याचा एक विशिष्ट असा क्रम असतो. म्हणजे कुठलीही जी सिस्टीम चालत असते त्या सिस्टीमसाठी इनपुट गरजेचं असतं, त्या इनपुटवर प्रोसेस होत असते आणि या प्रोसेस नंतर आउटपुट मिळत असतं. या गोष्टीवरती कुठलीही सिस्टीम या ठिकाणी वर्क होत असते. म्हणजे अगदी कोणतीही गोष्ट पहा, तुम्ही घरामध्ये पहा, चहा तर सगळ्यांना बनवता येतो. चहा बनवण्याची क्रिया घ्या. मग चहा जर बनवायचा असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागतं, आपल्याला या ठिकाणी पॅन भगोलं घ्यावं लागेल, पातेलं घ्यावं लागेल, छोटा असणारं काय तुम्ही म्हणतात ते घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये काय करता तुम्ही, मग ते घेता, गॅस पेटवता, गॅसवरती ते ठेवता, त्याच्यामध्ये पाणी ओतता, पाणी ओतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चहापत्ती टाकता, चहापत्ती उकळून घेता, त्याच्यामध्ये पुन्हा साखर टाकता आणि नंतर या ठिकाणी दूध आता काही दूध पिणारे पण आहे, चहामध्ये दूध पितात. ॲक्च्युअलमध्ये तसं तर प्यायलाच नाही पाहिजे. चहामुळं जवळजवळ 100 प्रकारचे रोग होतात. चहा म्हणजे हा इतका साधारण नाही आहे, पण आपल्याला एक ॲडिक्शन आहे. आणि चहा हे असं आहे, हे पेय असं आहे. आपल्या इकडं मिळणारा चहा म्हणजे निवळ डस्ट आहे, डस्ट लिहिलेलं पण असतं, चहा प्रूफ बॉन्ड डस्ट म्हणजे काय, धुराळा. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये सर्वात जास्त कॅन्सरयुक्त पेशी असतात. चला तो विषय नाही या ठिकाणी. मला असं काय सांगायचं की इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट याच्यावरती सिस्टीम डिपेंड आहे. आणि मग या ठिकाणी आपण प्रोसेस केल्यानंतर, ही सगळी प्रोसेस केल्यानंतर आपण चहा सर्व करू शकतो. ओके, मग चहा बनवण्यासाठी ही सगळी प्रोसेस आहे, त्याच्यासाठी हे लागणारं साहित्य आपल्याला इनपुट म्हणून, त्या इनपुटवरती आपल्याला या ठिकाणी प्रोसेस करावी लागली आणि प्रोसेस नंतर या ठिकाणी आउटपुट मिळलं. गणित शिकण्याचा देखील एक क्रम आहे आणि त्या क्रमाने गेलं तरच गणित या ठिकाणी व्यवस्थित शिकू शकतं. मग याच्यासाठी इनपुट म्हणून आपल्याला काय वापरावं लागतं, तर इनपुट म्हणून आपल्याला संख्या वापराव्या लागतात. संख्यांचे जे प्रकार आहेत ते इनपुट म्हणून या ठिकाणी कार्य करतात. मग आउटपुट, प्रोसेस, या ठिकाणी काय होते, प्रोसेस काय, तर प्रोसेस काय होणार आहे, क्रिया होणार आहेत. काय काय क्रिया आहेत, बेरजेची एक क्रिया आहे, वजाबाकीची एक क्रिया आहे,
गुणाकाराची एक क्रिया आहे, भागाकाराची एक क्रिया आहे. पण हे सर्व करत असताना बघा, लसावी मसावी नावाची एक कन्सेप्ट ही क्रिया नाहीये, परंतु क्रियासाठी वापरली जाते. कारण ज्या वेळेस तुम्ही अपूर्णांक घेता, त्या अपूर्णांकाची एक स्वतंत्र असे नियम आहेत. त्या अपूर्णांकाची देखील बेरीज वजाबाकी करावी लागते. आणि ज्या वेळेस आपल्याला 2, 3 असे अपूर्णांक एकाच वेळेला घ्यावे लागतात, त्यावेळेस आपल्याला लसावी काढावा लागतो. म्हणजे तुम्हाला लसावी जर येत नसेल तर तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी येऊ शकत नाही, लसावी मसावी जर तुम्हाला माहित नसेल तर. म्हणून या ठिकाणी या दोन्ही गोष्टी आपल्याला तशा प्रोसेसला सहाय्य करणाऱ्या त्या प्रोसेसमध्ये येतात. त्याच्यानंतर घातांकाची सुद्धा काही अशी विशिष्ट नियम आहेत. म्हणून घातांक सुद्धा आपण बऱ्यापैकी प्रोसेसमध्ये घेतला. मग हे प्रोसेस म्हणून केले जाणारे घटक आहेत. म्हणून आपल्याला गणित शिकत असताना पहिल्यांदा संख्या ज्ञान असणं गरजेचं आहे. संख्या ज्ञान झाल्याच्या नंतर त्याची प्रोसेस म्हणून ह्या सगळ्या क्रिया येणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ही प्रोसेस ज्यावेळेस येईल त्यावेळेस या ठिकाणी फक्त आउटपुट राहिलंय, म्हणजे तुम्हाला फक्त डिस्प्ले करायचं राहिलंय. मग हे डिस्प्ले म्हणजे काय, तर हे तुमचं असणार व्यवहारी गणित आहे. याच्यामधून तुम्ही व्यवहारी, मग ती सरासरी असेल, कितीतरी सरासरीशी संबंधित असणारी व्यवहार उदाहरणं आहेत. मग शेकडीवारी आहे. एकटा शेकडीवारी शिकले ना तुम्ही की तुमचे 4 प्रकरण झाले. एवढं म्हणजे शेकडेवारी एवढं प्रकरणाला म्हणजे त्यातच नफा तोटा एक प्रकारे, त्यातला सरळ व्याज प्रकारे, त्यातला चक्रवाढ प्रकारे, हे सगळं व्यवहारी गणित शेकडेवारी. काळ काम वेग, वेगवेळ अंतर, नळ टाकी, बोट प्रवाह, हे सगळे टॉपिक. आणि हे सगळे टॉपिक एवढे जे आहेत ना टॉपिक, फक्त एकाच सूत्राने येतात, एकाच पद्धतीने, कुठलंही सूत्र वापरायचं नाही. जर तुम्ही इतर लेखकांची पुस्तकं जर पाहिली ना, तर एका प्रकारामध्ये एका प्रकरणामध्ये 50-50 सूत्र तयार करून दिलीत. म्हणजे त्या निश्चित त्या लेखकांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, त्या लेखकांना गणित समजलेलं आहे, पण त्यांनी बाकीच्यांचे डोके चालवणं बंद केलं. तुम्हाला आयतं देऊन, तुम्हाला आयतं सूत्र तयार करून दिलं आणि तुम्ही ते सूत्र पाठ करीत बसले. संकल्पनेवरती तुम्ही फोकस केलं नाही. म्हणून ते शिक्षक, ते लेखक याला खऱ्या अर्थाने जबाबदार आहेत की जे मुलांना गणित येत नाही. त्यांनी संकल्पना पटवण्याचा, संकल्पना सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला नाही. त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण झालं. गुणोत्तर प्रमाण आलं म्हणजे वयवारी आलं, संभाव्यता. अजून पण समजा भूमिती आहे, भूमिती सुद्धा कशाचं आहे, व्यवहारी. आपल्याला क्षेत्र मोजायचंय, आपल्याला पृष्ठफळ मोजायचंय, आपल्याला घनफळ मोजायचंय, आपल्याला एखाद्या टाकीमध्ये किती पाणी बसतं हे काढायचंय. हे सगळी व्यवहारी गणिताची असणारी उदाहरणं आहेत. आणि म्हणून ही भूमिती सुद्धा आपली याच्यावरतीच आधारित आहे. म्हणजे आपल्याला गणित शिकत असताना लक्षात घ्या, पहिल्यांदा काय शिकायचंय, तर पहिल्यांदा संख्या ज्ञान शिकवायचंय. मी कितीतरी असे शिक्षक पाहिलेत की डायरेक्ट येणार, संख्या ज्ञान सांगितलं तर सांगितलं, लगेच केलं शेकडेवारी सुरू, केलंच नळ टाकी सुरू, केलं सरासरी सुरू. अरे याने आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही गणित जे अवघड जातं आमच्या मुलांना, ती गणित अवघड जाण्याची ही सगळी कारणं आहेत. आणि ही कारणं ज्यावेळेस तुम्ही सिस्टमॅटिकली फॉलो करणार आहेत, संकल्पना क्लिअर करून घेणार आहेत, गणित हा अत्यंत सगळ्यांच्या आवडीचा विषय होणार आहे, याची मी गॅरंटी देतो. या ठिकाणी लेक्चर थोडंसं लांबलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला खूप सारी उदाहरणं आहेत. आता जर बघितलं ना, तर या ठिकाणी बघा, हे डोळ बघितलं की आपल्याला बऱ्या प्रमाणात असं अवघड वाटतं. ही जर गणित पाहिलं, ही जर गणित पाहिलं तर आपल्याला काय वाटतं, हे अवघड आहे, काहीतरी अवघड आहे. चारीची गणित फक्त एका पद्धतीने सोडता येतात. आणि किती वेळ लागतो, तर 1 ते 2 सेकंद. म्हणजे एवढी सगळी सोपी उदाहरणं, पण कधी एकाच प्रकारचे ती 4ही उदाहरणं होते. पण कधी येणार आहे, ज्यावेळेस संकल्पना समजणार आहे त्यावेळेस येणार आहे. नाही तर मग तुम्हाला 4 साठी वेगवेगळी सेपरेट 4 सूत्र ध्यानात ठेवावं लागणार. आणि ते 4 सूत्र पाठ करून सुद्धा ऐन टायमाला पुन्हा जमलिंग होणार आहे, याचं हे सूत्र आहे का त्याचं ते सूत्र आहे. हे जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला या स्टेपनी गणिताकडे चालावं लागणार आहे. आणि आपला जो बेस आहे, आता बघा, गणित शिकण्यासाठी, कोणत्या विषय शिकण्यासाठी किती वेळ लागतो हे सुद्धा सांगणं या ठिकाणी मी गरजेचं समजतो. कारण बघा, आपण ज्यावेळेस एखादी बिल्डिंग बांधत असतो, ती बिल्डिंग बांधत असताना सगळ्यात जास्त आपल्याला 10 मजली बिल्डिंग बांधायची. मग 10 मजली बिल्डिंग बांधत असताना आपल्याला पाया खांदण्यासाठी, तुम्ही जर एखाद्या शहराच्या कडाला जर कुठं एखाद्या शहरामध्ये बांधकाम चालू असेल
तर तुम्ही बघत असताल की 2-3 वर्ष खालीच खाड आपल्याला खडक पडताना आवाज येतो, ब्रेकर तिथं चालू असतं, 2-3 वर्ष ते 2 वर्ष पायाच खांदत असतात आणि 6च महिन्यामध्ये 10 मजली इमारत तयार होते. म्हणजे सर्वात जास्त वेळ कुठं जायला पाहिजे तर पायामध्ये जायला पाहिजे. मग आपला गणिताचा पाया असणारा काय, तर आपला गणिताचा पाया म्हणजे आपली ही प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला संख्या ज्ञान शिकायचंय आणि संख्या ज्ञान नंतर असणार आपल्याला हे प्रकरण शिकायचे. मग हे प्रकरण शिकण्यासाठी आपला किती वेळ जाणार आहे? जर आपली 4 महिन्याची बॅच असेल तर आपले 2 ते 2.5 महिने एवढं शिकण्यासाठी जाणार आहेत. आणि हे शिकण्यासाठी जर आपण वेळ दिला तरच उरलेले आपण कमी दिवसामध्ये हे घटक शिकू शकतो. हे घटक जरी दिसताना कमी दिसले तरी याच्यामध्ये संकल्पना आहेत, याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत. आणि ह्या कन्सेप्ट शिकल्याच्या नंतर तुम्ही हे व्यावहारिक गणित फक्त याचा वापर करायचा आहे. ह्या क्रिया एकदम क्षुल्लक आहेत, सहजासहजी येणार आहेत. तुम्ही जरी 8 दिवसात जरी म्हटले तरी हे गणित 8 दिवसामध्ये क्लिअर होतं उरलेल्या. म्हणून आपल्याला जर शिकायचंय तर सगळा बेस इथपर्यंत जर आपण व्यवस्थित शिकलो तर निश्चित सर्वांचा आवडीचा असणारा गणित हा विषय सगळ्यांच्या आवडीचा होऊ शकतो. जे विद्यार्थी आता TETच्या परीक्षेमध्ये नापास झालेले आहेत, ज्यांना चांगले मार्क आले नाही, त्यांच्यासाठी सेपरेट 6 महिन्याचा TETचा या ठिकाणी कोर्स आम्ही सुरू केलेला आहे. त्याचप्रमाणे जे मुलं पास झालेले आहेत त्यांना शिक्षक अभियोग्यता परीक्षेसाठी TAIT साठी या ठिकाणी एक सेपरेट आपली या ठिकाणी बॅच चालू केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही एवढी स्वस्त या ठिकाणी आपण फीस ठेवलेली आहे, जेणेकरून आमच्या गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला देखील परवडावं. आम्ही फक्त आमच्या स्वतःचा या ठिकाणी विचार करत नाही. याच्यासाठी जी फीस ठेवलेली आहे ती फीस फक्त TAIT कोर्सची संपूर्ण कोर्सची फी या ठिकाणी 4,000 ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 1,000चा डिस्काउंट कुपन दिलेला आहे. लवकरात लवकर जर आपण ॲडमिशन घेतलं तर आपण या डिस्काउंट कुपनचा फायदा उठवू शकून 3,000मध्ये आपण ॲडमिशन करू शकता. तसंच TETची जी बॅच आहे या TETच्या बॅचमध्ये पहिला पेपर हा आपण 3,500 रुपये त्याची फीज आहे. त्याच्यामध्ये डिस्काउंट कुपन जर वापरलं तर 2,500ला तो कोर्स मिळेल. आणि दुसरा पेपर 3,000ला या ठिकाणी ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पण 1,000 रुपयाचं कुपन ठेवलेलं आहे. ते डिस्काउंट कुपन वापरलं तर तुम्हाला तो कोर्स 2,000 रुपयाला मिळेल. आमच्या या मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या ॲपची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन आपण हे ॲप इन्स्टॉल करा. आणि या ॲपमध्ये देखील बरीचशी मोफत या ठिकाणी व्हिडिओ पण ठेवलेली आहेत. ज्यांना बॅच लावायची नाही ते मोफत व्हिडिओ असतील, टेस्ट असतील, त्याचा फायदा उठवा. एवढे बोलून मी आजचं हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.